नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील घटक म्हणी यावरील प्रश्नाचा सराव पाहणार आहोत. प्रश्न पहिला. आपल्या जवळच असणाऱ्या वस्तूचा गावभर शोध घेणे या अर्थाची म्हण ओळखा. पर्याय बघा. 1. गोगलगाय अन पोटात पाय. पर्याय दुसरा. काखेत कळसा गावाला वळसा. पर्याय क्रमांक 3. इथेच आहे पण दिसत नाही. पर्याय क्रमांक 4. घरोघरी मातीच्या चुली. तर म्हणीचा अर्थ काय? आपल्या जवळच असणाऱ्या वस्तूचा गावभर शोध घेणे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. मग पर्याय क्रमांक काय? 2 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. पर्याय 1. आलिया भोगासी असावे सादर. 2. उथळ पाण्याला खळखळाट फार. 3. भरवशाच्या म्हशीला टोणगा. 4. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे म्हणजे काय? तर इकडे आड तिकडे विहीर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा. अतिशय कष्ट करणे म्हणजे काय करणे बघा. पर्याय बघा. 1. ताम करी काम. पर्याय 2. कोळसा उघडावा तितकाच काळाच. 3. हाडाची काडी करणे. 4. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. अतिशय कष्ट करणे म्हणजे काय करणे? तर खूप मेहनत करणे किंवा हाडाची काडी करणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. हाडाची काडी करणे. प्रश्न चौथा. अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. इथं आपल्याला काय दिलेत? काही शब्द दिले, त्यापासून योग्य म्हण तयार करायची आणि त्याचा अर्थ पर्यायातून शोधायचा. पर्याय शब्द पाहूया. ते, मा, थे, ती, ती. तर कोणती म्हण तयार होते? सुरुवातीला आपण घेऊया. ती, अति. अति ते थे, अति तेथे. माती, मा आणि ती झाली आपली योग्य म्हण. तिचा अर्थ कोणता आहे पाहूया. गरजवंताला अक्कल नसते. 2. नाव मोठे लक्षण खोटे. 3. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. पर्याय क्रमांक 4 काय? नेहमी खरे बोलावे. अति तेथे माती म्हणजेच काय? तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक काय असतो? वाईट असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. अति तेथे मातीचा. प्रश्न 5वा. पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करायला सांगितले. पर्याय प्रश्न पहिला त्यातला 5व्या मधला पहिला. 1. नाक दाबले की टिंब उघडते. पर्याय 1. जीभ, 2 डोळे, 3 तोंड, 4 हात. तर नाक दाबले की काय उघडते? तोंड उघडते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा. मुलाचे पाय टिंब दिसतात. पर्याय बघा. 1. शाळेत, 2. पाळण्यात, 3. घरी, 4. मैदानात. तर मुलाचे पाय कुठं दिसतात? तर पाळण्यात दिसतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा. भिंतीला टिंब असतात. काय असतात? पर्याय 1. कान, 2. दरवाजे, 3. नाक, 4. विटा. तर म्हण काय आपली? भिंतीला काय असतात? कान असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न चौथा. बावळी मुद्रा टिंब निद्रा. पर्याय बघा. 1. भोवती, 2. भरपूर, 3. चतुर, 4. देवळी. पर्याय क्रमांक किती उत्तर ह्याचं? 4. देवळी म्हणजे दिसायला साधा. बावळी मुद्रा. प्रश्न 5वा. कोल्ह्याला टिंब आंबट. काय आंबट असतात कोल्ह्याला? 1. केळी, 2. फणस, 3. द्राक्षे, 4. पेरू. तर कोल्ह्याला काय आंबट असतात? द्राक्षे असतात.
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 6. खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील शेवटच्या 3 अक्षरी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्याय कोणता? इथं काय सांगितले, शब्द दिलेत, म्हण तयार करायला सांगितले आणि शेवटचे 3 अक्षरे घेऊन विरुद्धार्थी शब्द कोणता हा सांगितला. सुरुवातीला पण शब्द बघा, धा, ली, र, दी, खा, व्या. तर कोणती म्हण तयार होते? पहिल्यांदा काय अक्षर घेऊ आपण? दी घेऊया. दिव्याखाली अंधार होईल बहुतेक वाटते. दी, व्या, खा, ली. हो होती बघा. दिव्याखाली अंधार 2 3 म्हण काय तयार झाली तर दिव्याखाली अंधार. तर शेवटची 3 अक्षर सांगितली. 3 अक्षर शेवटची कोणती आहेत तर अंधार. अंधारच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो? पर्याय बघूया आपण. 1 उजेड, 2 काळ, 3 बुटका, 4 वर. तर अंधारच्या विरुद्धार्थी शब्द उजेड. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 7. दोन्ही बाजूला अडचणीत सापडणे या अर्थाची म्हण कोणती? दोन्ही बाजूला अडचणीत सापडणे या अर्थाची म्हण. 1 अति खाणे मसनात जाणे. 2 अति तेथे माती. 3 इकडे आड तिकडे विहीर. 4 करावे तसे भरावे. दोन्ही बाजूला अडचणीत सापडणे, इकडे आड तिकडे विहीर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.